नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्या विद्यार्थ्यांनी DSYसाठी कॅप रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्यासाठी आता एक चांगली बातमी आहे। त्या विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट ही आज म्हणजे 25 जुलै 2026 रोजी जाहीर होणार आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की DSY डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची प्रोविजनल मेरिट लिस्ट आपण कशी बघायची। तर चला विद्यार्थ्यांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम गुगलचा एक ब्राउझर ओपन करा आणि त्यावर सर्च करा mhtcet.org 2026 ही आपण वेबसाईट ओपन करायची आहे। ही आपण वेबसाईट ओपन केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। इथे आपण ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। इथे टेक्निकल एज्युकेशनच्या खाली एक ऑप्शन आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, यावर आपण क्लिक करायचं आहे। यावर आपण क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। तर इथे आपण विद्यार्थी मित्रांनो बघू शकत आहात की आज संध्याकाळचे जवळपास 6-6:30 वाजलेले आहेत। इथे इम्पॉर्टंट लिंकच्या वरती आपणास प्रोविजनल मेरिट लिस्टचा ऑप्शन येणार आहे। अजून तर काही ऑप्शन आलेला नाही। ऑप्शन आल्यानंतर इथे आपण आपला ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे। ॲप्लिकेशन ID कुठे असतो तर आपण जेव्हा कॅपसाठी रजिस्ट्रेशन केले तेव्हा आपल्यास एक ॲप्लिकेशन नंबर मिळतो, त्याला ॲप्लिकेशन ID म्हणतात। आपण तो आपला ॲप्लिकेशन ID तिथे टाकायचा आहे आणि आपली बर्थ डेट टाकायची आहे आणि क्लिक केल्यानंतर आपणास आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट ही दिसून जाईल। त्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आपण आपले संपूर्ण नाव, आपली ॲडमिशन कॅटेगरी, कास्ट कॅटेगरी, आपला स्टेटचा जो काही नंबर असेल मेरिट नंबर, होम डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर इत्यादी बाबी आपण तपासायच्या आहेत। आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राऊंड, तर इथे ऑप्शन देखील आलेला आहे, पण इथे अजून काही डिस्प्ले झालेले नाही आहे। आम्ही दिवसभर फॉलोअप घेत आहोत तरी देखील इथे अजून कोणतीही अपडेट नाही आहे। तर जशी अपडेट येईल तसे आपल्याला लवकर कळण्यात येईल। तर विद्यार्थ्यांनो, तुर्तास तरी एवढेच। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।